महापालिका क्षेत्रात जो कचरा साठत होता त्याच्यावर महापालिकेने घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन निर्माण केलेलं आहे. बेडग येथे हा प्रकल्प उभा केलेला आपण पाहू शकता. ह्या मशिनरी आहेत आणि या ठिकाणीच या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील जो कचरा आहे जो वर्षानुवर्षे या ठिकाणी साचून राहिला होता, त्यामुळं अनेक ठिकाणी यावेळेला या परिसरातल्या ग्रामीण भागातील लोकांशी वाद होत होता आणि हे कचऱ्याची एक समस्या फार मोठी झाली होती आणि त्याच्यावर एक यशस्वी अशी मात केलेले आहेत. महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आपल्यासोबत आहेत. त्यांनी हा प्रकल्प विजनमध्ये घेतला आणि तो मार्गी लावलेला आहे. प्रश्न आपण जाणून घेऊया. सर, मला सांगा कशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट असणार आहे? आपला हा जो प्रोजेक्ट आहे बेडग येथे आपला घनकचरा डेपो आपण पूर्वी म्हणायचो. ह्या डेपोवर गेल्या अनेक वर्षापासूनचा दैनंदिन गोळा होणारा जो शहरातील कचरा आहे तो कचरा इथे येऊन फक्त आपण डंप करत होतो, म्हणजे एकत्र करत होतो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नव्हती. ही प्रक्रिया होत नसल्यामुळं कचऱ्याचे असे मोठे मोठे ढीग इथं साचलेले होते. ह्या ढिगाला कधी कधी आगी लागायच्या आणि आगीमुळं आपल्याला हवेचं प्रदूषण व्हायचं आणि या हवेच्या प्रदूषणाचा आजूबाजूच्या गावांना, आजूबाजूचे इथं रहिवासी आहेत त्यांना त्रास व्हायचा. आंदोलनं पण बऱ्याच वेळा आंदोलनं झाली होती. या ठिकाणी आपल्या कचरा गाड्या पण अडवण्यात आल्या होत्या आणि याच्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आपण एक हे जे जुना कचरा साठलेला आहे, जुन्या कचरा साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करून हा जुना साठलेला कचरा कशा पद्धतीनं याचं निर्मूलन करता येईल याचा अभ्यास करून आपण एक DPR तयार केला आणि शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमधून हा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे. आणि हा प्रकल्प मागच्या एप्रिलमध्ये आपण याला वर्क ऑर्डर दिली होती आणि 5 ते 5.5 महिन्यात आपण आज जर पाहिलं तर इथला जो सगळा जुना कचरा आहे त्या जुना कचऱ्याचं निर्मूलन करून तो जागा रिकामी झालेली आहे. या रिकाम्या झालेल्या जाग्यामध्ये जो दैनंदिन गोळा होणारा जो कचरा आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण पाहतो आहे की आपण एक प्रकल्प तयार केलेला आहे. याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये जो दैनंदिन गोळा होणारा कचरा आहे याच्यावर प्रक्रिया होऊन या प्रक्रियेतून आपल्याला कंपोस्ट खत मिळणार आहे. त्याबरोबर RDF पण आहे, प्लॅस्टिक वेगळं सिग्रिगेट होणार आहे. पुढे जाऊन आपण याच्यामधून बायोमिथेनेशनचा पण प्रकल्प सुरू करतो आहे. भविष्यातील आमच्या योजना ह्या CNG आणि हायड्रोजन गॅससाठी असतील आणि जेणेकरून ह्या कचरा डेपोपासून, आता याला कचरा डेपो आम्ही म्हणणार नाही तर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असं याचं नाव असेल आणि त्यापासून आजूबाजूच्या कोणत्याही नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता एक चांगल्या पद्धतीचा एक प्रकल्प आपण या ठिकाणी आपण स्थापन करतो आहे. आणि बरोबर 1 महिन्यातच हा सगळा प्रकल्प चालू होईल. आणि हे जे आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून 50 ते जवळपास 60 वर्षापासून हा जो कचऱ्याचा प्रश्न ह्या मिरजकरांना आणि आजूबाजूच्या गावांना भेडसावत होता तो प्रश्न आता कायमस्वरूपी आम्ही निकालात काढलेला आहे. नेमका हा कचरा महापालिकेच्या वतीने कुठं कुठं ठेवण्यात आला होता आणि आता सध्या वस्तुस्थिती काय, किती कचरा आहे? नाही, पूर्वी जो जुना साठलेला कचरा होता तो इथं आम्ही कचऱ्याचं मोजमाप आपण VJIT या संस्थेकडून केलं होतं. तर जवळपास 3,14,000 मेट्रिक टन एवढा कचरा इथे होता आणि या कचऱ्यावरच परत दैनंदिन गोळा होणारा कचरा आपल्याला आपण टाकत होतो. आता आपल्याला 3,14,000 मेट्रिक टन कचऱ्याचं आपण निर्मूलन केलेलं आहे. पूर्वी हा कचरा सगळा दैनंदिन गोळा होणारा ह्या ठिकाणीच होता, ह्या जागेवरच होता. ह्या जागेवरच होताना तो कचऱ्याचं आपण आता निर्मूलन केलेलं आहे. आता समडोळीला पण कचरा डेपो आहे, तिथं किती कचरा? समडोळीला पण जो कचरा डेपो आहे समडोळीचा पण आपण घेतलेला आहे. समडोळीमध्ये जवळपास याच्यापेक्षा जास्त कचरा तिथे आहे. 6,74,000 मेट्रिक टन इतका कचरा समडोळीच्या याच्यावर आहे. तिथे पण आपली प्रक्रिया चालू आहे. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 67% कचऱ्याचं निर्मूलन तिथनं केलेलं आहे. येत्या 2 महिन्यात तो पण कचरा डेपो आपण रिकामा करतो आहे आणि तो रिकामा करून या पद्धतीची जी प्रक्रिया इथं ओल्या कचऱ्यावरची आहे त्याच पद्धतीची प्रक्रिया आपण समडोळी इथं करतो आहे. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही सांगली मिरज कुपवाड शहर नगर महापालिकेमधले जेवढे 2 डेपो आहेत ह्या डेपोवर आपण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चांगल्या पद्धतीनं आपण स्थापन करून नवीन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं याचं नियोजन केलेलं आहे. आता हा जो 10 लाख टनचा कचरा आहे तो संपल्यानंतर मग शेजारी जी काही खेडेगावं आहेत त्या कचऱ्यांची काही मागणी वगैरे आलेली आहे? नाही, आत्ता जर आपण पाहिलं तर हा जुना कचरा आम्ही काढल्यानंतर शेजारच्या ज्या ग्रामपंचायती आहेत माझ्याकडे आत्तापासूनच की त्यांच्याकडे ग्रामपंचायतीकडे जागा नाही, त्या ग्रामपंचायतींची पण माझ्याकडे पत्र आत्ता यायला सुरुवात झालेली आहे की आमचा कचरा ह्या तुमच्या डेपोवर टाकण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. आम्ही याच्यामध्ये निश्चितच विचार करतो आहे, कारण आम्ही जो कचरा इथं जे देतो आहे त्याच्यासाठी टिपिंग फी आहे. ग्रामपंचायतीकडून किती टिपिंग फी आकारायची आणि त्यांनी जर तो कचरा त्यांनी स्वतः गोळा करून इथं आणून दिला तर त्यांच्याकडून किती टिपिंग घ्यायची ह्याचा आम्ही निर्णय घेऊन आपण त्यांना कळवू. पण आम्हाला काही अडचण नाही त्यांचा कचरा जर इथं आला तरी. फक्त हा कचरा आम्ही त्यांचा फुकट इथं घेणार नाही आहे. त्यापासून आम्हाला महापालिकेला त्यांनी थोडीफार आपल्याला आर्थिक मदत करायला लागेल आणि जी ग्रामपंचायतीला झेपेल या पद्धतीचीच असेल, जास्त काय आम्ही घेणार नाही आहे. यापासून खत निर्मितीसुद्धा केली जाते, ती शेतकऱ्यांना दिली जाते, काय प्रकार? नाही, या ठिकाणी जे खत निर्मिती होणार आहे ते आपण शेतकऱ्यांना पण देणार आहे. शेतकऱ्यांसाठी आपण ही जी कंपनी आहे हिला आपण 10 वर्षासाठी आपण त्यांच्यासाठी ते दिलेलं आहे. आणि कंपनीनं आपले जे दर आहेत आत्तापर्यंतचे जर इतर महाराष्ट्रातले जर ह्या
प्रक्रिया प्रकल्पाचे जर दर बघितले तर ते दर जास्त आहेत. आम्ही ते दर कमी करून घेतलेले आहेत. त्याच्या बदल्यात जे खत आहे ते खत हे कंपनी आपण शेतकऱ्यांना विकणार आहे. फक्त ते शेतकऱ्यांना विकणारे जे दर आहेत ते दर मात्र महापालिका आणि कंपनी मिळून ठरवेल, की जेणेकरून मार्केटमध्ये जेवढे दर आहेत त्या दरापेक्षा कमी दरात आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात त्या खताची विक्री महानगरपालिकेमार्फत आणि या कॉन्ट्रॅक्टरमार्फत करण्यात येईल. त्याच्यावर पूर्णपणे महापालिकेचं नियंत्रण असेल. तुमच्या कार्यकालात हा प्रोजेक्ट पूर्ण होतो आहे आणि तो सातत्यात पण सुरू झालेला आहे. किती कोटीचा हा प्रकल्प आहे साधारण? हा जो प्रकल्प जर बघितला आपण तर एकूण जुना कचरा आणि नवीन कचरा जर बघितला तर एकूण 60 कोटीचा आपला DPR होता. हा जो आता जुन्या कचऱ्यावरचा जो प्रकल्प आहे तो 36 कोटीचा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ भारत मिशनमधून टप्पा 1 आणि टप्पा 2मधून आपल्याला अनुदान पण मिळालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाकडून 50% आणि राज्य शासन आणि महापालिका असं मिळून 25-25% असं आपल्याला अनुदानातून आपण करतो आहे. महापालिकेचा याच्यामध्ये 25% हिस्सा आहे. मला एक सांगा, महापालिका स्थापन होऊन आज 20 वर्ष होऊन गेली जास्त. कोणाच्याही मनामध्ये हा प्रकल्प घ्यावा असा वाटला नाही, पण तुम्ही हे धाडसी निर्णय घेतला. यामध्ये तुमच्या सहकाऱ्यांचे काय सहकार्य आहे तुम्हाला? नाही, याच्यामध्ये जो प्रकल्प आपण आत्तापर्यंत केला नव्हता याच्यावर आपल्याला तक्रारी पण व्हायच्या, पेपरमध्ये यायचं, लोकांच्यामध्ये असंतोष होता. काही लोक राष्ट्रीय हरित लवाद म्हणजे NGTमध्ये पण गेले होते. NGTनं पण आपल्याला आदेश दिले होते. त्यामुळे हा प्रकल्प करणं आणि फक्त कोर्टाच्या आदेशामुळं नाही तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आपण ध्यास घेतला होता. त्यामुळे हा प्रकल्प आपण सर्व लक्ष याच्याकडे केंद्रित करून हा प्रकल्प आपण पूर्ण केलेला आहे आणि हा प्रकल्प माझ्या कालावधीत पूर्ण होतो याचं मला खूप समाधान आहे. सहकार्य कुणाकुणाचं मिळालं तुम्हाला? याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आमचे महापालिकेचे जे इथले उपायुक्त आहेत, स्मृती पाटील मॅडम आहेत, आमचे वैभव साबळे साहेब आहेत उपायुक्त, ते आहेत वैभव आपले राहुल रोकडे साहेब, या सर्व अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर MPCB आणि MGP यांच्याकडे आम्ही DPR तयार करून इथली जी वस्तुस्थिती होती ती सर्व मांडल्यामुळे हे जे सर्व अधिकारी आहेत मंत्रालय स्तरावर पण आपला हा प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडून पण आपल्याला मंजुरी मिळवून देण्यात काय आपल्याला मदत मिळालेली आहे. यासाठी सर्वांनीच पाठपुरावा केलेला आहे. ही महासभेनंच आपल्याला दिलेलं स्टँडिंग कमिटीनं त्या सर्वांचं सहकार्य इथं मिळालं आहे. की सर्वांनाच वाटत होतं की हा कचरा हा महापालिकेला लागलेला एक शाप होता आणि याच्यामुळं बरंच महापालिकेबद्दल बोललं जायचं. त्यामुळे ह्या महापालिकेच्या सर्वांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यातूनच हा प्रकल्प आपण पुढे नेतो आहे. आपल्यासोबत हा जो प्रकल्प हँडल करतात ते आहेत, मला सांगा तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीनं टेक्निकल हा प्रोजेक्ट चालू करतं आणि कसं वर्गीकरण केलं जातं या कचऱ्याचं? सर, मी विजय टिळेकर, भूमी ग्रीन एनर्जी पुणे यांची अंगीकृत कंपनी म्हणजे जे आत्ता इथे काम करते कृष्णा ग्रीन सोल्युशन एन्व्हायरमेंट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे. हे 100% स्वदेशी तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असणाऱ्या मशिनरी ह्या भूमी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात. जनरली आत्तापर्यंत कचरा प्रक्रियामध्ये परदेशी तंत्रज्ञानाचा बोलबाला होता आणि ते तंत्रज्ञान अडॉप्ट केल्यानंतरही त्याचे मेंटेनन्स आणि त्यांचे टेक्निशियन येणं, याच्यात ते प्रकल्प बंद पडणं, नंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असे असंख्य प्रश्न उभे राहत होते. याच्यावर मात म्हणून भूमी ग्रीन एनर्जीने हे सोल्युशन शोधलेलं आहे आणि याप्रमाणे आपण सगळं काम करत आहेत. बेडक साईडचा जर विचार केला तर 107 दिवसामध्ये 3,14,000 मेट्रिक टन लिगेसी वेस्ट आपण प्रोसेस करू शकलो आणि त्याच्या माध्यमातून 100% लँड रिक्लेमेशन करू शकलो. ज्याच्यामध्ये समाधानाची बाब अशी आहे की याच्यामध्ये 1% रिजेक्ट निर्मिती झालेली नाही आणि या सगळ्यामधून 3,14,000 मेट्रिक टनाची जी काही प्रक्रिया आहे आणि त्याच्यातनं जे काही उपपदार्थ निर्माण झालेले आहेत त्याच्या प्रत्येक टनाचा हिशोब, त्याचे सर्टिफिकेशन, उदाहरणार्थ RDF जर आपण सिमेंट फॅक्टरीला पाठवलं असेल तर तिथं आपण व्हेरिफिकेशन करू शकतो आणि शेतकऱ्यांना जर आपण बायोसॉईल दिलेले असेल तर त्या बायोसॉईलचं आपण मागू शकतो. CND वेस्ट कुठं विल्हेवाट लावली, प्लास्टिक कुठं विल्हेवाट लावले, अशा प्रत्येक टनाचा हिशोब आपल्याकडं आहे. इवन बायोसॉईल देताना आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंकिंग करून घेतलेले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा कलेक्शन आणि ट्रान्सपरन्सी या प्रकल्पात आपण करू शकलेलो आहे. सायमेंटसली याच दरम्यान 107 दिवसाच्या दरम्यानच साधारण 80 ते 85 दिवसामध्ये आपण फ्रेश वेस्टचा प्रोसेसिंगचा जो प्रकल्प आहे तो उभा करू शकलेलो आहे. म्हणजे काय, जर एक बाजू रिकामी झाली तिथं सिव्हिल वर्क लगेच स्टार्ट करण्यात आलं. ते स्टार्ट केल्यानंतर फॅब्रिकेशनचं काम आणि मशिनरीचं काम एकाच वेळेस हाती घेण्यात आलं आणि या सगळ्या प्रक्रियेला सांगली महानगरपालिकेच्या प्रशासन, आयुक्त साहेब आणि अधिकारी सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा देऊन प्रत्येक अडचणीला उभा राहून हे सगळं काम व्यवस्थितरित्या पार पाडायची जबाबदारी त्यांनी केलेली आहे. भूमी ग्रीनचे राज्यात कुठे कुठे प्रोजेक्ट चालू आहेत असे?
भूमी ग्रीन एनर्जीचं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणं आणि त्या माध्यमातून 100% कचऱ्याची विल्हेवाट लावणं, रिजेक्ट कमी करणं, याच्यासाठी भूमी ग्रीन एनर्जीने जे तंत्रज्ञान स्वीकारलं त्याच्यासाठी 5 वर्ष ते तंत्रज्ञान स्टेबल करण्यासाठी गेलं. पुणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला पहिलं काम मिळालं. आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये साधारण 2000 मेट्रिक टनापैकी दैनंदिन तयार होणाऱ्या त्याच्यापैकी 1000 मेट्रिक टन कचरा हा भूमी ग्रीन एनर्जीमार्फत प्रोसेस केला जातो. त्याच्यातनं जे उपपदार्थ निर्माण होतात जसं की कंपोस्ट असेल, RDF असेल, RDF पण आम्ही स्वतःच पॉवर जनरेट करायचं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 10 मेगावॅटचा प्लॅन्ट आणि 4 मेगावॅटचे प्लॅन्ट असे 2 प्लॅन्ट आपण कचऱ्यापासून वीज निर्मितीमध्ये घेत आहोत. आणि कंपोस्टच्या माध्यमातून पण ऑर्गॅनिक फार्मिंग पुणे शहराच्या पूर्व भागातला जवळजवळ हजारो हेक्टर शेती या खतामधनं ऑर्गॅनिक करण्याच्या माध्यमात गेलेले आहे, ज्याच्यामध्ये मोठे शेतकरी काही आहेत, दौंडचे पासलकर म्हणून आहेत, त्यांची 300 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये 100% ऑर्गॅनिक खत वापरलं जातं. नक्कीच आपण पाहू शकता सांगली जिल्ह्यातील हा यशस्वी असा प्रकल्प सुनील पवार आणि त्यांचे सहकारी राहुल रोकडे असतील, स्मृती पाटील असतील किंवा वैभव साबळे असतील किंवा रवींद्र ताटे असतील, या सहकार्यांनी धाडसी निर्णय घेतल्यामुळे सांगली जिल्ह्यात भविष्यात हा प्रोजेक्टमुळं सांगली जिल्ह्याला एक चांगलं असं वरदान मिळणार आहे. आणि जो कचरा सर्व जिल्ह्याचं समस्या बनली होती त्याच्यावर योग्य अशी मात केलेली आहे. त्यामुळं सुनील पवार यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.